पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या हक्क अधिकारासाठी काम करणारे माध्यम। ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये माणुसकी नसलेले मुंबई महानगरपालिकेने काय केलंय बघा। ते 3 महिन्याचं बाळ आहे। शासनाने निर्बंध घातलेले असताना की 1 जून नंतर कुठलीही झोपडी तोडू नये, महानगरपालिकेने सुपारी घेऊन ही झोपडपट्टी ही जी वस्ती होती ती कधी पाडली? 7 तारखेला 6 तारखेला ही झोपडपट्टी पाडली। मी कालपासून येतोय। काल इथे प्रायव्हेट बॉडीगार्ड होते, आतमध्ये सगळे बिल्डरची माणसं काम करत होती, पोलीस त्यांना संरक्षण देत होते। महानगरपालिकेचा एकही कर्मचारी नाही। आता ह्या बाळ असं आहे, हे दुधावरचं बाळ आहे, त्याचं पुनर्वसन कसं करणार? या पोराला काही इन्फेक्शन झालं, त्या पोराला पाऊस लागून सर्दी झाली, उद्या सर्दीचं निमोनिया झालं आणि याचं काही बरं वाईट झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे पोलिसांनी कमीत कमी ह्या बाळांकडे तरी बघायला पाहिजे होतं। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी तर करायला पाहिजे होती। आणि मानवी दृष्टिकोनातून 1998 साली नलिनाक्षण जेव्हा नगरविकास सचिव होते तेव्हा सर्क्युलर निघालंय की 1 जून ते सप्टेंबर 30 कुठलंही बांधकाम तोडायचं नाही। मग महानगरपालिकेने बांधकाम तोडलं कसं? मायबाप सरकार कोणाला तरी प्रश्न विचारणार आहे की नाही? आणि नगरविकास खातं हे थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे। आणि 2001 साली मुख्यमंत्री जेव्हा नगरविकास खात्यात होते तेव्हा त्यांनीच ऑर्डर काढली आहे की 1 जून नंतर एकही बांधकाम तोडू नका। ती पण ऑर्डर माझ्याकडे। या बाळाला बघून अख्ख्या महाराष्ट्राला वाईट वाटेल, अख्ख्या महाराष्ट्राला। कशी आई हिंमत करत असेल त्याला इथे पावसात घेऊन बसायची? कोणाचे शाप लागले नाही तरी चालतील, ह्या माऊलीचे आणि ह्याचे शाप नक्की भोवतील।